निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। संगमनेर तालुक्यातील देवतळे देवगड येथील मंदिरातील कटरनं दानपेट्या कापत पैसे चोरून नेले। दोन्ही मंदिरांमध्ये चोरट्यांनी चोऱ्या केल्या। त्यांनी कटरनं दानपेट्या कापत त्यातील पैसे चोरून नेले। नोटा चोरल्या, चिल्लर मात्र तेथेच ठेवली। संगमनेर तालुक्यातील देवतळे देवगाव आणि देवगड हिवरगाव पावसा येथील श्री खंडोबा मंदिरात चोऱ्या झाल्याची घटना मंगळवारी दिनांक 10 रोजी सकाळी समोर आली आहे। चोरट्यांनी या दोन्ही मंदिराच्या गाभाऱ्यात ठेवलेल्या दानपेट्या फोडल्या। या प्रकरणी आता संगमनेर शहर आणि तालुका पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेत। दोन्ही मंदिरात चोरटे चोरी करतानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेत। माघ शुद्ध पौर्णिमेला देवतळे देवगाव आणि देवगड हिवरगाव पावसा येथील श्री खंडोबा मंदिरात मोठी यात्रा भरते। त्यानिमित्तानं हजारो भाविक या दोन्ही मंदिरांमध्ये दर्शनासाठी येतात। रविवारी दिनांक 1 रोजी यात्रोत्सव पार पडला। दरम्यानच्या काळात भाविकांनी दानपेट्यांमध्ये भरघोस असं दान केलं होतं। त्यानंतर सोमवारी रात्री या दोन्ही मंदिरांमध्ये चोरट्यांनी डल्ला मारला। त्यांनी कटरनं दानपेट्या कापून त्यातील पैसे चोरून नेलेत। दोन्हीही मंदिरांमध्ये घडलेल्या चोरीच्या घटनांमधील चोरटे एकच असावेत असा संशय व्यक्त केला जात आहे। आधी देवगड म्हणजेच हिवरगाव पावसा येथील देवगड आणि नंतर देवगाव येथील देवतळे येथील श्री खंडोबा मंदिर येथे चोरी झाली आहे। या दोन्ही मंदिरांचे अंतर एकमेकांपासून साधारण 2 किलोमीटर इतकं आहे। दोन्ही मंदिरांच्या दानपेट्या चोरट्यांनी कटरनं कापल्या। त्यानंतर चोरट्यांनी केवळ नोटा चोरून नेलेल्या आहेत। चोरटे चिल्लर घेऊन मात्र गेलेले नाहीत, चिल्लर तेथेच ठेवून गेलेत। तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंके आणि शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक समीर बारोकर यांनी घटनास्थळी भेटी दिलेल्या आहेत। पुढील तपास आता संगमनेर शहर पोलीस व तालुका पोलीस गुन्हेवारी हे करत आहेत। राजसत्ता न्यूज ब्युरो, संगमनेर।